नमस्कार, मी डी.टी. आंबेगावे. आपण पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. सामान्य जनतेचा आवाज बुलंद करण्यासाठी सत्य पोलीस टाइम्स या चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा. नमस्कार, तुम्ही पाहत आहात सत्य पोलीस टाइम्स. आगामी ईद ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर तळा शहरात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी तळा पोलिसांनी कंबर कसली आहे. 22 ऑगस्ट 2026 रोजी दुपारी ठीक 3:45 ते 4:30 वाजेच्या दरम्यान तळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक अत्यंत महत्त्वाचा आणि भव्य रूट मार्च काढण्यात आला. हा रूट मार्च केवळ एक औपचारिकता नव्हती, तर शहरात कोणताही कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची एक भक्कम भावना निर्माण व्हावी, हाच यामागील मुख्य उद्देश होता. सण उत्सवाच्या काळात विघ्न संतोषी लोकांना कडक इशारा देण्यासाठी पोलिसांनी दंगा काबू योजना देखील यावेळी राबवली. तळा पोलिसांचा हा शिस्तबद्ध रूट मार्च चंडिका नाका येथून सुरू झाला. तिथून पुढे बळीचा नाका, मुळे नाका, कासार आळी, वरचा मोहल्ला, खालचा मोहल्ला आणि तळा मुख्य बाजारपेठ मार्गे पुन्हा बळीचा नाका आणि चंडिका नाका इथे येऊन अत्यंत शांततेत आणि यशस्वीरित्या समाप्त झाला. पोलिसांच्या या संचलनाने संपूर्ण तळा शहर सुरक्षा कवचानं वेढल्यासारखं वाटत होतं. या संपूर्ण रूट मार्च आणि दंगा काबू योजनेसाठी तळा पोलीस ठाण्याचे 1 अधिकारी आणि 6 अंमलदार ऑन ड्युटी तैनात होते. एवढंच नाही तर सुरक्षेला अधिक बळ देण्याकरिता RCPE माणगाव प्लॅटूनचे 1 अधिकारी आणि तब्बल 20 जवान या रूट मार्चमध्ये पूर्ण तयारीनिशी सामील झाले होते. पोलिसांच्या या तत्परतेमुळे तळा शहरातील नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला असून पोलिसांचं सर्वत्र कौतुक होत आहे. सत्य पोलीस टाइम्सच्या वतीने आम्ही आवाहन करतो की सण उत्साहात साजरा करा आणि शांतता राखा. पोलीस प्रशासन आपल्या सुरक्षेसाठी कटिबद्ध आहे. या धडक कारवाईबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पोलीस दलाच्या अशाच ताज्या आणि खऱ्या बातम्यांसाठी आमच्या सत्य पोलीस टाइम्स चॅनलला आत्ताच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. सामान्य जनतेचा बुलंद आवाज, सत्य पोलीस टाइम्स.